हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणुका रद्द करा. मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र. हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप. मतदार यादी सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार. विरोधकांनंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त. अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप. माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते. परळीमधल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण. हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण. धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही. मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल. आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावेत. जरांगेंचा सल्ला. आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती ही भरडली जाते. धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त. ढवाबरोबर किडेही रगडले जातात, तसं विधान. मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी. पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका. अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावरती अंत्यसंस्कार. धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन. धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत. एक असाधारण असा अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय. पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली. काही नासलेल्या लोकांकडून बीडमध्ये 150 कोटींचा भ्रष्टाचार. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा अजित पवारांचा गंभीर आरोप. कारवाई सुरू करण्याचे आदेश दिल्यात अजित पवारांची माहिती. आजोबांच्या कडेवर बसून आमदार झालेले आता मला अक्कल शिकवतायत. गिरीश महाजनांची रोहित पवारांवर टीका. तर आम्हाला पवारांसारखे आजोबा लाभले हे आमचं नशीब. रोहित पवारांचं महाजनांना उत्तर. पोलिसांना माझा मिनिट टू मिनिट दौरा सांगायला मी काय डॉन आहे का? निलेश राणेंचा सवाल. तर नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात. उदय सामंतांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षा चालक अटकेत. कारवाईनंतर माफी मागितली. या भैया का राज चलता है म्हणत केली होती दादागिरी.